नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. डॉग शोचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची माहिती आणि याबद्दलचा व्हिडिओ आजच्या घटकामध्ये मी सादर केलेला आहे. तरी कृषी प्रदर्शन किंवा स्वतंत्ररित्या डॉग शो कार्यक्रम आयोजित केला जातो. अशा वेळेस सूत्रसंचालकाने डॉग शोचं धावतं सूत्रसंचालन कसं करावं, तर डॉग शोचं सूत्रसंचालनाबद्दलचं पोस्ट, त्याचबरोबर डॉग शोचं प्रत्यक्ष सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची माहिती या ठिकाणी मी देत आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर चला तर पाहूया. डॉग शोचं सूत्रसंचालन या रीतीने करा. टिंबटिंब या ठिकाणी टिंबटिंब यांनी आयोजित केलेल्या डॉग शोला आज प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजचा डॉग शो जगातील दुर्मिळ आणि प्रसिद्ध असणाऱ्या श्वानांचा हा शो उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे. तर या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे. श्वान प्रेमींचं देखील या डॉग शो मध्ये आगमन होतंय आणि श्वान प्रेमींच्या उपस्थितीमध्ये आजचा डॉग शो खरं तर एक चांगली पर्वणी श्वान प्रेमींसाठी आज उपलब्ध करण्यात आलेली आहे. भारतासह जपान, मलेशिया, थायलंड व अफगाणिस्तानमधील अनेक आकर्षक श्वान पाहायला मिळत आहे. या शो मध्ये लॅब्राडॉग, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, पग, रॉट, बर्नॉड यासारखे अनेक जातीचे श्वान या शो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या श्वानच्या या शो मध्ये आपल्याला संयोजकांनी अनेक बक्षिस श्वानांच्या या शो मध्ये ठेवलेली आहेत. हजारापासून ते लाखो रुपयांची बक्षिस या डॉग शो मध्ये आहेत. तर या डॉग शोचं प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस कोणत्या डॉगला या शो मध्ये मिळणार आहेत, तर या शोच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहणार आहोत. हे फुल ग्रोन 2 वर्षाची फीमेल आहे, फ्रेंच बुलडॉग. ही वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल असतात. ब्रिंडल कलर, व्हाईट कलर, ब्राऊन कलर, व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट कलर असे वेगवेगळ्या प्रकारच्या कलर मध्ये अवेलेबल असतात. ते खूप सुंदर असे आपण वोडाफोनच्या ऍड मध्ये बघतो सेम त्याच टाईपचं, पण ती ब्रीड आणि ही ब्रीड डिफरंट आहे. फ्रेंच बुलडॉग तो प्रकार करता येत नाही. तर त्या चिवावा हे ब्रीड आहे जगातलं सर्वात छोटं श्वानाचं ब्रीड आपल्या समोर सादर होत आहे. गौरव नलावडे याच्या मालकीचं ब्रीड आहे. तर हे अॅनिमल, हा जो अॅनिमल आहे तो फ्लॅट मध्ये किंवा सदनिकेमध्ये पाळण्यासाठी अतिशय उपयुक्त, ज्याला हाऊस डॉग असं म्हणतात, घरामध्ये पाळण्यासाठी उपयुक्त असा एक डॉग आहे. शहरी भागातल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त. बऱ्याचदा कुत्र पाळण्याची हौस आपल्याला पुरी करता येत नाही फ्लॅट मध्ये राहताना, तर तुम्हाला एक छोट्या आकाराचं, छोट्या साईजचं कुत्र पाळून तुम्ही तुमची हौस पुरी करू शकता. हे वाघ्या कलरचं ग्रेहाउंड, हे रेसिंगसाठी यूज होतं. बरेचसे फास्टेस्ट स्पीड हे सगळ्या डॉग ब्रीड मध्ये येत असतं. हे शिकारीसाठी सुद्धा शेतकरी वापरतात. ब्लॅक डॉग बनवण्याचा यूज होतो. हे हाऊंड, यातून विविध कलर आपल्याला मिळतील. हे आहे ब्रिंडल कलर मधून येतं, वाघ्या कलर ज्याला म्हणतात. त्यातून ब्लॅक कलर, व्हाईट कलर, ग्रे कलर सगळ्या कलर मध्ये अवेलेबल असतात. ग्रे हाऊंड, व्हाईट कलर आणि वरती ब्राऊन कलरचे स्पॉट्स असलेले डाल्मेशियन. मगाशी आपण बघितलं ते ब्लॅक कलरचे स्पॉट्स होते, हे ब्राऊन कलरचे स्पॉट्स आहेत. यातून 2 टाईप येतात, व्हाईट कलरवर ब्लॅकचे स्पॉट आणि ब्राऊनचे स्पॉट. हे आहे ब्राऊन कलरचे स्पॉट आहेत. हे एक रेअरेस्ट ब्रीड आहे डाल्मेशियन. हे घरात ठेवणारं जातीचं कुत्रे, हे गार्डिंगसाठी वगैरे जास्त यूज होत नाही. डाल्मेशियन सगळे डॉग मित्रांना. हे आहे लॅब्राडोर, पोलीस डॉग म्हणून याचा यूज होतो. हे व्हाईट कलर, ब्लॅक कलर, चॉकलेट कलर अशा 3 कलर मध्ये अवेलेबल असतं. हे खूप हुशार, घरात राहणारं एक फॅमिली डॉग म्हणून याचा यूज होतो. पोलीस डॉग मध्ये याला स्निफिंग साठी वापरतात. लॅब्राडोर रिट्रीव्हर.
सर्व डॉक्टर सर्व श्वान मालकांचे हार्दिक अभिनंदन. कृपया स्टेज समोर गर्दी करू नका, गर्दी करू नका. कृपया मागवा. कुत्रे अनावर झाल्यावर कोण पत्करणार आहे. तर सर्व श्वान मालकांचे आभार. डॉक्टर